श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते सुखद बदल घडतील? आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग खुलतील का? नोकरी, व्यवसाय, कुटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रह तुमच्यासाठी कोणते संकेत देत आहेत? या आठवड्यात नशिबाची साथ तुम्हाला कितपत लाभेल? करिअर आणि व्यवसायात कोणत्या नवीन संधी मिळतील? आर्थिक स्थितीत सुधारणा होणार की खर्च वाढणार? कुटुंब, प्रेम, आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत ग्रह तुमच्यासाठी कोणते संकेत देत आहेत? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, संयम आणि प्रगती यांचा सुंदर संगम घेऊन येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली अनेक कामे आता हळूहळू मार्गी लागू लागतील. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची सुरुवात होईल आणि आत्मविश्वासातही वाढ होईल. ग्रहस्थिती काही ठिकाणी तुमची परीक्षा घेईल, मात्र योग्य निर्णय क्षमता आणि शांत स्वभावामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकाल. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणे हेच तुमचे सर्वात मोठे बलस्थान ठरेल. या आठवड्यात अनेक गोष्टी तुमच्या अपेक्षेनुसार घडताना दिसतील. काही नवीन व्यक्तींची ओळख भविष्यात फायदेशीर ठरू शकते. घरात एखादे शुभकार्य किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी होऊन मन प्रसन्न राहील. अपूर्ण राहिलेल्या योजना पुन्हा सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कुटुंबियांकडून चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते. आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची संधी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. कार्यालयात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि आर्थिक वाढीचे संकेत आहेत. जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी परस्पर विश्वास टिकवून ठेवणे आवश्यक राहील. कोणताही मोठा निर्णय घेताना सर्व बाजू तपासून घ्या. कामाच्या ठिकाणी संयम आणि नम्रता राखल्यास अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळू शकते. या आठवड्यात केलेली मेहनत पुढील काही महिन्यांसाठी मजबूत पाया तयार करेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच आवश्यक आहे. घरातील काही आवश्यक खर्च वाढू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. बचतीवर अधिक भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कर्ज फेडण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. आर्थिक नियोजन जितके शिस्तबद्ध असेल तितके भविष्यातील निर्णय सोपे होतील. आठवड्याच्या शेवटी आर्थिक समाधानाची भावना निर्माण होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कौटुंबिक वातावरण प्रेमळ आणि आनंददायी राहील. कुटुंबातील सदस्यांशी असलेले मतभेद हळूहळू दूर होतील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नात्यातील विश्वास वाढेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये लाभ होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विश्वास आणि नात्यातील स्थिरता वाढवणारा ठरेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. आरोग्य. आरोग्य सामान्यतः चांगले राहील, मात्र आहार आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी संभवतात. नियमित चालणे, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. जुन्या आजारांनी त्रास देऊ नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या. भरपूर पाणी प्या आणि ऋतूनुसार आहार घ्या. सकारात्मक विचारसरणीमुळे मानसिक आरोग्यही उत्तम राहील. आठवड्याच्या शेवटी शरीरात नवचैतन्य जाणवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा राहील. अभ्यासात मन लागेल आणि एकाग्रता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागतील. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित प्रगती साधता येईल. आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासातील अडथळे कमी होतील. मित्रांसोबत अभ्यास केल्यानेही फायदा होईल. सातत्य राखल्यास यश जवळ येईल. या आठवड्यात केलेली मेहनत भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकते. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग लाभदायक ठरू शकतात. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत केलेला प्रवास आनंददायी राहील. नवीन लोकांशी झालेल्या ओळखी भविष्यात उपयोगी पडतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. एखाद्या शुभकार्याचं निमंत्रण मिळेल.
प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. नवीन संधी स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. नशिबाची साथ योग्य वेळी मिळाल्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. उपाय: या आठवड्यात शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा आणि शक्य असल्यास श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. गायीला हिरवा चारा किंवा गूळ अर्पण करणे शुभ ठरेल. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन महत्त्वाच्या कामांची सुरुवात करा. राग आणि हट्टीपणा टाळा. दररोज काही वेळ ध्यान आणि नामस्मरणासाठी द्या. सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडतील. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थिर प्रगती, आर्थिक सुधारणा आणि कौटुंबिक आनंद देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात चांगली वाढ होईल आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत शिस्त आणि नियोजन ठेवल्यास लाभ होईल. कुटुंबातील नाती अधिक दृढ होतील आणि आरोग्याकडे थोडे लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. संयम, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. हा आठवडा संयम, स्थैर्य आणि सकारात्मक प्रगतीचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता असून तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन होईल. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढण्याचे संकेत असले तरी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद, समजूतदारपणा आणि परस्पर सहकार्य वाढेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने आणि ऊर्जेने पार पडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे, तर प्रवास आणि नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरू शकतात. शांत स्वभाव, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी समाधान, प्रगती आणि नव्या संधींचं स्वागत करणारा ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद.